नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. नेहमीप्रमाणेच क्वेश्चन अनालिसिस सिरीज आपण चालू केलेली आहे 2025च्या भरतीसाठी आणि आजचा हा आपला 16वा पार्ट आहे. तर बघा मित्रांनो, सर्वांना खूप आनंद झालेला आहे. जाहिराती आलेल्या आहेत, सुरुवात झालेली आहे. सर्वांनी फॉर्म भरण्याची घाई गडबड चालू आहे. परंतु ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही मागे पडू नका किंवा अभ्यासाला विराम देऊ नका. कुठेतरी सर्वांचा गोंधळ उडालेला आहे, कुठे कुठे फॉर्म भरू काय, हे सगळं एक बाजूला जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला तुमचा जेवढा टाईम ठरवलेला आहे अभ्यासासाठी तेवढा परिपूर्ण असला पाहिजे आणि तेवढ्या पिरियडमध्ये अभ्यास ह्या झालाच पाहिजे. तर बघा, यासाठी आपण इथे क्वेश्चन अनालिसिस सिरीज चालू केलेली आहे. जरी तुम्ही काही काम करत असाल किंवा दुसरं वर्क करत असाल तरी तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ पाहून पण तुमचा अभ्यास तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न घेतलेले आहेत ते मागच्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करून इथे प्रश्न घेतलेले आहेत. तर तसंच जे प्रश्न इम्पॉर्टंट वाटतात ते आपण काही प्रश्न याच्यात ॲज इट इज पण घेतलेले आहेत. तसंच करंट अफेअरचे क्वेश्चन असतील तर पाठीमागच्या क्वेश्चनचा अभ्यास करून त्याप्रमाणे क्वेश्चन इथे आपण फ्रेम केलेले आहेत. तर बघा, अशा प्रकारे आपण व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्ही बेल आयकॉनवर प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट भेटत जाईल. आणि जर या म्हणजे क्वेश्चन पेपरची तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि ते तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्याची PDF भेटून जाईल. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, कायदे बनविण्याचा अधिकार कोणाकडे असतो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन, विधिमंडळ. तर कायदे बनवण्याचा अधिकार विधिमंडळाकडे असतो. भारतात कायदे बनवण्याचा अधिकार संसदेकडे आहे आणि संसद ही लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांनी मिळून बनलेली असते. तसंच विधेयक दोन्ही सभागृहातून मंजूर होऊन कोणाकडे जाते? राष्ट्रपतीकडे जाते आणि राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचा ते कायदा बनत असतं. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया. संसदेचे दोन्ही सभागृहामधील संयुक्त अधिवेशन कोण बोलवतं? तर संसदेच्या दोन्ही सभागृहातलं संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलवत असतो. म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात एखाद्या विधेयकावर मतभेद झाल्यास राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलवत असतो. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतं? तर लोकसभेचे अध्यक्ष जे असतात ते याचं अध्यक्षस्थान भूषवत असतात. दोन्ही सभागृहाचे सदस्य एकत्र येऊन यामध्ये काय ते निर्णय घेतला जातो. तसंच पुढचा प्रश्न आहे, संविधानाची प्रस्तावना कोणत्या घटकावर आधारित आहे? तर संविधानाची प्रस्तावना ही समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय म्हणजेच फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे याचं. तर बघा, भारतीय संविधानाची प्रस्तावना ही 4 मूलभूत तत्वावर आधारित आहे. ते तत्व म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय. पुढचा प्रश्न आहे, संसदेतील विरोधी पक्षनेताची ओळख कशावरून ठरते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, सभागृहातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष जो असतो तो संसदेतील विरोधी पक्ष असतो. तर बघा, यांनी कमीत कमी म्हणजे जो सत्ताधारी पक्ष असतो त्याच्यानंतर जास्तीत जास्त जागा जिंकणारा जो पक्ष असतो तो विरोधी पक्ष असतो. आणि त्यांनी एकूण किती जागा जिंकल्या पाहिजेत? कमीत कमी तर सदस्य संख्येच्या किमान 10% जागा यानं जिंकल्या पाहिजेत, तेव्हा तो विरोधी पक्ष होऊ शकतो. तसंच पुढचा प्रश्न आहे, मौद्रिक धोरण तयार करणारी संस्था कोणती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, भारतीय रिझर्व्ह बँक ही मौद्रिक धोरण तयार करणारी संस्था आहे. मौद्रिक धोरण म्हणजेच काय? तर चलन पुरवठा, व्याजदर आणि कर्ज वितरण नियंत्रित करण्याचे जे धोरण असतं त्याला आपण मौद्रिक धोरण असं म्हणतो. आणि RBI बँक ही तयार करते जेणेकरून महागाईवर नियंत्रण ठेवता येईल आणि आर्थिक स्थैर्य राखले जाईल. पुढचा प्रश्न पाहूया, न्यायालयाची अवमान हा कोणत्या घटकात गुन्हा मानला जातो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे घटनात्मक म्हणजेच 3 नंबरचा पर्याय, न्यायालयाचा अपमान करणे किंवा अवमान करणे किंवा उद्देशाचे उल्लंघन करणे किंवा न्यायव्यवस्थेचाच अवमान करणे हे न्यायालयाची अवमानना मानलं जातं. आणि हा गुन्हा न्यायसंस्थेची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी तसंच न्यायालयावरील विश्वास दृढ ठेवण्यासाठी घटनात्मकदृष्ट्या मान्य आहे, म्हणून आपण तो घटनात्मक गुन्हा मानला जातो. तसंच पुढचा प्रश्न आहे, भूसंपत्तीचे राष्ट्रीयकरण याचा अर्थ काय? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, जमीन सरकारी मालकीत घेणे. खाजगी मालकीची जमीन सरकारकडे हस्तांतरित करून सार्वजनिक उपयोगासाठी वापरली जाणे म्हणजे राष्ट्रीयकरण करणे. आणि सरकार हे कशासाठी करतं? तर समाजहितासाठी, जसं की उद्योग निर्माण करणं, शेती किंवा पायाभूत सुविधा यासाठी सरकार त्याचा वापर करत असतं. पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील शेतीमध्ये सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे तांदूळ, म्हणजे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. भारतात तांदूळ हे सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेलं पीक आहे. सुमारे देशात किती 25% एवढी लागवड क्षेत्र तांदळाखाली आहे. प्रमुख उत्पादक राज्य कोणकोणते तांदळासाठी? तर पश्चिम बंगाल 1 नंबरला आहे. पश्चिम बंगाल
त्यालाच आपण वेस्ट बेंगॉल असं म्हणतो. नंतर 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश UP, 3 नंबरला आहे पंजाब आणि 4 नंबरला आहे आंध्र प्रदेश. अशा प्रकारे 4 राज्य पण लक्षात असू द्या. म्हणजे सर्वाधिक उत्पन्न कोणत्या राज्यात आहे तांदळाचं असा पण प्रश्न येऊ शकतो, किंवा वरीलपैकी 3 राज्य कोणते असा पण प्रश्न येऊ शकतो. म्हणून 4 राज्य पण लक्षात असू द्या. आणि एकूण क्षेत्राच्या 25% क्षेत्र लागवडीखाली आहे तांदळाचं. पुढचा प्रश्न आहे नायगरा धबधबा कोणत्या देशात आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कॅनडा. अमेरिका सीमेवर आहे. कॅनडा आणि अमेरिका सीमेवर हा नायगरा धबधबा आहे. हा प्रसिद्ध धबधबा आहे आणि तो 3 भागात विभागलेला आहे. तर ते 3 भाग कोणते कोणते? हॉर्सशू फॉल्स, अमेरिकन फॉल्स आणि ब्रायडल व्हेल. अशा प्रकारे हे 3 विभागात हा धबधबा विभागलेला आहे. आणि याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर पर्यटन स्थळ म्हणून पण आहे आणि जलविद्युत केंद्र पण आहे इथे. पुढचा प्रश्न पाहूया. म्हैसूर राज्याचे संस्थापक कोण होते? तर म्हैसूर राज्याचे संस्थापक होते हैदर अली. म्हणजेच दुसरा पर्याय आपला करेक्ट आहे. हैदर अलींनी 1761 मध्ये म्हैसूर राज्याची स्थापना केली होती. कधी? 1761 मध्ये. आणि त्यानंतर त्यांचा पुत्र जो होता टिपू सुलतान याने राज्य अधिक बळकट केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृतीतील मोहनजोदडो सध्याच्या कोणत्या देशात आहे? तर मोहनजोदडो हे जे ठिकाण आहे ते सध्याचं पाकिस्तानमध्ये आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. मोहनजोदडो येथे सिंधू संस्कृतीचे प्रमुख नगर मानलं जातं आणि हे आता सध्या पाकिस्तान या देशात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे समान कामासाठी समान वेतन ही तरतूद कुठे आहे? तर समान कामासाठी समान वेतन ही तरतूद राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वामध्ये आहे. म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ही तरतूद संविधानाच्या कलम 39 मध्ये आहे. समान कामासाठी समान वेतन, आर्टिकल 39 लक्षात असू द्या, जे की सामाजिक आणि आर्थिक न्याय सुनिश्चित करतं. पुढचा प्रश्न आहे लाल क्रांतीचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर रेड क्रांती किंवा रेड रिव्हॉल्युशन असं पण म्हणतो. तर ही आहे मांस उत्पादन. म्हणजेच थर्ड ऑप्शन. लाल क्रांतीचा संबंध मांस उत्पादनाशी आहे. तसंच मांस उत्पादन प्रक्रिया हे जे उद्योग चालतात त्याच्याशी रिलेटेड आहे. यामुळे काय झालं आहे तर पशुधन आणि मांस उद्योगाचा विकास साधला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिला लोकनियुक्त मुख्यमंत्री कोण होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन. पंडित गोविंद वल्लभ पंत हे भारतातले पहिले लोकनियुक्त मुख्यमंत्री होते. लोकनियुक्त म्हणजे काय? तर लोकांनी नियुक्त केलेले. आणि 1937 मध्ये उत्तर प्रदेशचे म्हणजे तेव्हाचा जो संयुक्त प्रांत होता तिथले हे पहिले लोकनियुक्त मुख्यमंत्री होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन कोण करते? तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केंद्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच CSO. सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारतातील राष्ट्रीय उत्पन्न GDP आणि इतर सर्व आर्थिक घडामोडी जे असतात व्यवहारी जे असतात ते मोजण्याचे कार्य ही संस्था करत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिला सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती? तर पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि ही 1955 मध्ये राष्ट्रीयकृत झालेली पहिली सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर बघा मित्रांनो, इथे जे क्वेश्चन घेऊन आलेलो आहे आपण ते खूप म्हणजे एकदम क्वालिटी मेंटेन केलेली आहे याच्यामध्ये. आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला दिसत असेल तो एक क्वालिटीचा प्रश्न आहे. म्हणजे बकवास प्रश्न आपण इथं घेऊन नाही आलेलो जे की एक्झामसाठी खूप उपयुक्त आहेत. तर बघा राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देत असतो? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन राष्ट्रपती. राज्यपाल आपला राजीनामा भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे सादर करतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारताची पंचवार्षिक योजना कोणत्या अर्थशास्त्रज्ञाच्या तत्वावर आधारित आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन किन्स. भारताची पंचवार्षिक योजना किन्स यांच्या अर्थशास्त्रीय तत्वावर म्हणजेच कोणते तत्व होते ते मागणी व रोजगार वाढवण्यावर आधारित जे तत्व होते त्याच्यावर ही आपली पंचवार्षिक योजना असतात. पुढचा प्रश्न पाहूया. न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार कोणाला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सर्वोच्च न्यायालय. म्हणजे सेकंड ऑप्शन. न्यायालयाच्या संविधानाविरोधी कायदे रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालय. यालाच आपण न्यायिक पुनरावलोकन असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे. भारतातील पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली? तर पहिल्या लोकसभा निवडणुका 1951 आणि 1952 मध्ये झालेल्या आहे. म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. स्वतंत्र भारतातली पहिली लोकसभा निवडणूक म्हणतो आपण त्याला. आणि पंडित नेहरू पहिले पंतप्रधान इथे बनले होते 1951-52 लक्षात असू द्याल. बघा मित्रांनो, इथे अशा प्रकारे आपण 20 क्वेश्चन घेतलेले आहेत. एकदम क्वालिटीचे क्वेश्चन घेतलेले आहेत जे की सर्व एक्झामसाठी उपयुक्त असणार आहेत. तर व्हिडिओ पाहताना पण शेवटपर्यंत पाहत चला. आणि जर व्हिडिओ आवडत असतील अशाच प्रकारचे व्हिडिओ
तुम्हाला हवे असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट भेटून जाईल. आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला देखील शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.